नाही, पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक लागली. निवडणुकीमध्ये सर्व उमेदवारांचा प्रचार सुरुवात झाले. आता तुम्ही बघितलं प्रचार रॅली गेलेले आहेत काही लोकांच्या, काही म्हणजे काही पार्टी प्रमुखांच्या. खरं तर निवडणुकीमध्ये एवढंच दिसायला मिळतं आहे की पंढरपूरमध्ये जर परिचारकांनी दगड जरी उभा केला तर निवडून येण्याची आम्हाला खात्री आहे. कारण आज आपण बघतोय की नगरपालिकेची निवडणूक लागली. आज नगरपालिकेची सर्व प्रचार यंत्रणा सुरू झाल्या. परंतु गेल्या 40 वर्षामध्ये स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक असतील व त्यांचे पुतणे आमचे नेते आदरणीय प्रशांत मालक परिचारक असतील, यांनी अतिशय चांगल्या प्रमाणात पंढरपूरचा विकास केलेला आहे. त्यामुळं विरोधकांकडे मुद्दे नाही आहेत त्यांच्यावरती बोलण्यासारखे. मला खात्री आहे की जो परिचारकांनी नगराध्यक्षपदाला उमेदवार दिला आहे, जे तरुण कार्यकर्ते नगरपालिकेमध्ये दिलेत ते निवडून येणार आहेत. हे आमचं पांडुरंग परिवाराचं हे पहिल्यापासून हेच आहे. कारण आज आपण बघतोय की पांडुरंग परिवाराने जे उमेदवारी व जे आतापर्यंत उमेदवार दिलेत ते उमेदवार दिलेले आहेत सर्व कुटुंबातले गोरगरिबातले असे लोक दिलेले आहेत. आज मला सांगा, आमदारकीला उभा राहिले समोरचे जे लोक विरोधक आहेत, आमदारकीला उभा राहिले त्यांचा आज उमेदवार, जिल्हा परिषदला उभा राहिला त्यांचा आज उमेदवार, नगराध्यक्षपदाला उभा राहिला त्यांचा आज उमेदवार. मग बाहेरच्या लोकांना संधी कधी देणार आहेत ही लोक? आज पांडुरंग परिवारात हे जे कोण बोलते आहेत, काही लोकांनी सांगितलं आम्ही बाबा आपलं मालकशाही संपवू, अमुक करू तमुक करू. मला एवढं सांगायचं की मालकशाही संपवण्याकरिता हे राजकारण चाललेलं नाही आहे. हे राजकारण मालकशाही म्हणजे आम्ही मालकांना दिलेली उपमा आहे. आज आपण पंढरपूरमध्ये बघतोय 1992 पासून अनेक लोक परिचारक कुटुंबांना मालक म्हणून उपमा देत आहेत. ते म्हणत नाहीत आम्हाला मालक म्हणा, आमच्या मनात आम्ही मालक म्हणणार. कॉरिडॉरला विरोध हा मंदिर परिसरात होतोय, त्याचं निवेदनही आज जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष त्यांना दिली गेली नाही. त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच नाही ना निवडणूक लढवायला. त्यांना दुसरा मुद्दा कुठला आहे? कारण चांगला विकास होतोय, चांगल्या विकासाला कुठेतरी आडफाटा घालायचा. आज कॉरिडॉर झाला म्हणजे काय? आज पंढरपूरचा विकास होणार आहे ना. कॉरिडॉर म्हणजे नुसता एकट्या मालकशाहीचा विकास नाही आहे, संपूर्ण पंढरपूरचा विकास होणार आहे. त्यामुळे निवेदन दिले असतील तर त्यांनी ते निवेदनावर आवाज उठवावा, ते नगराध्यक्ष झाल्यानंतर. पण होणार का नाही हे खात्री नाही. परंतु त्यांना जे कोणी निवेदन दिले त्या निवेदनावरती आवाज उठवावा. कारण राज्यात देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे, देशात नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे. देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, सोलापूर जिल्ह्यात शैलेंद्र उर्फ प्रशांत प्रभाकर परिचारक मालक आहेत. त्यामुळं हे समोरचे जे लोक आता काय त्यांच्यावरती बोलण्यासारखं फारसं मी काही लई मोठा नाही. परंतु निवेदन जर दिले असतील तर त्यांनी ते निवेदन स्वीकारावं आणि कॉरिडॉरसाठी कुठेतरी आवाज उठवावा असं आम्हाला वाटतं.